नमस्कार, मी सौरभ कोरटकर. करियर नंबर 1 या विशेष कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आता परीक्षा संपल्या आहेत, मुलं सुट्टी एन्जॉय करतायत, पण या सुट्टीबरोबरच 10वी नंतर नेमकं काय करायचं हा प्रश्न सुद्धा मुलांच्या आणि पालकांच्या डोक्यात आहे. त्यामुळे काळजी करू नका, 10वी नंतरच्या तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील याच कार्यक्रमात. सुरुवात करूया आजच्या करियर नंबर 1 या कार्यक्रमाला. करिअरबद्दल आपल्याला मार्गदर्शन करायला माझ्याबरोबर आहेत, स्टुडिओमध्ये आहेत व्यवसाय मार्गदर्शन आणि निवड संस्थेच्या काउन्सिलर दीपाली दिवेकर. मॅडम, महाराष्ट्र वनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आणि या शोमध्ये तुम्ही सुद्धा काही प्रश्न तुम्हाला पडले असतील तर आम्हाला विचारू शकता आमच्या नंबरवर. दहावी नंतर काय या कार्यक्रमात तुम्हाला प्रश्न विचारायचे असतील तर आमचा नंबर स्क्रीनवर दिसतोय 0226111240. या नंबरवर तुम्ही तुमचे सुद्धा प्रश्न आम्हाला विचारू शकता. पण मी पहिला प्रश्न तुम्हाला असा विचारतो की 10वी नंतर बरेच ऑप्शन्स असतात. पालकांना आणि मुलांना दोघांना पण टेन्शन असतं की 10वी नंतर करायचं काय, आणि अशा वेळी करिअरचा एखादा विशिष्ट मार्ग निवडताना पालक आणि विद्यार्थी दोघांनी काय विचार करणं गरजेचं आहे? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थी, ज्याला करिअर करायचं आहे तो विद्यार्थी. बरेचदा काय होतं, आपण बाकी गोष्टींचा खूप विचार करतो, पण ज्या मुलाला करिअर करायचं आहे त्याला काय आवडतं, त्याला काय येतं, त्याचे स्ट्रॉंग पॉईंट्स काय आहेत, वीक पॉईंट्स काय आहेत, आणि त्याचा एकंदरीत अकॅडमिक रेकॉर्ड काय आहे ते लक्षात घेणं खूप जास्त महत्त्वाचं असतं. त्यामुळे विद्यार्थी सेंटर्ड करिअर मार्गदर्शन हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. पण विद्यार्थ्यांचा कल नेमका ओळखायचा कसा? कारण बऱ्याचदा असं होतं की विद्यार्थ्यांना एखाद्या विषयात आवड आहे, बरंचसं मुलांना 10वी नंतर बरंचसं काय काय करायची इच्छा असते, पण त्यांचा नेमका कल कसा ओळखायचा? हो, एकतर यावर्षी महाराष्ट्र शासनाने कल चाचणी घेतली, पण एकंदरीत कल कसा ओळखायचा ते बघायचं असेल तर पालक मुलाला खूप लहानपणापासून बघत असतात, ओळखत असतात, त्यांना काय येतं काय आवडतं हे ते बघत असतात. पण पालक म्हणून फक्त आपल्या पाल्याकडे न बघता एक थर्ड पर्सन म्हणून बघण्याची फार गरज असते इथे. कारण कसं असतं, बरेचदा आपल्या मुलाविषयी जरा सॉफ्ट कॉर्नर सगळ्यांचंच असतो, म्हणजे आपल्या मुलाला काही येत नाही असं कबूल करणं जरा पालकांनाही कठीण जातं, त्यामुळे सगळंच येतं असं वाटत असतं. तर तसं न करता एक थर्ड पर्सन म्हणून बघणं गरजेचं असतं. आणि साधारणपणे लहानपणापासून कुठल्या ॲक्टिव्हिटीजमध्ये तो भाग घेतो, कुठले विषय त्याला अभ्यासाला आवडतात आणि कुठले विषय तो अगदी जबरदस्तीने अभ्यास करतो, या सगळ्याचा विचार करणं खूप गरजेचं असतं. म्हणजे गणित आवडतं, येतं तर गणितातलं करिअर त्याच्यासाठी चांगलं ठरेल, पण गणित सायन्स अजिबात आवडत नाही आणि इच्छा मात्र असते इंजिनिअरिंग करण्याची, तर असं काही मिसमॅच होऊ नये. त्यामुळे आवड, क्षमता या सगळ्या गोष्टी कल ठरवण्यामध्ये महत्त्वाच्या ठरतात, आणि ऑफकोर्स अकॅडमिक परफॉर्मन्स. आवड आणि क्षमता ओळखूनच आपण करिअरची निवड केली पाहिजे. मॅडम, या संदर्भात एक प्रश्न विचारण्यासाठी आपल्याकडे कॉल आलाय. आनंद दिघे हा मुलगा कल्याणवरून आपल्यासोबत आहे. आनंद, तू प्रश्न विचारू शकतोस. हॅलो. हा आनंद, तुझा प्रश्न तू विचारू शकतोस. गुड आफ्टरनून मॅडम. गुड आफ्टरनून. माझा प्रश्न हा होता की आपण जेव्हा MPSC UPSC सारख्या स्पर्धांसाठी प्रिपेअर करणार असतो, तर मोस्टली पालकांचा हा उद्देश असतो की मुलाने आधी इंजिनिअरिंग मेडिकलमध्ये ग्रॅज्युएट व्हावं वगैरे. तर तुम्ही काय सांगाल की जर का MPSC UPSC सारख्या स्पर्धांकडे आपण जर का बघत आहोत तर आपण कुठल्या फील्डने जायला पाहिजे 10वी नंतर? 10वी नंतर ओके. बरेचदा पालकांना असं वाटत असतं की फक्त मेडिकल किंवा इंजिनिअरिंगमध्येच करिअर आहे किंवा त्याच्यामध्येच ग्लॅमरस करिअर आहे. पण जर MPSC UPSC हे तुमचं ध्येय असेल तर मुळात आधी 10वीपर्यंत कुठले विषय आवडतात ते लक्षात घेणं गरजेचं आहे. MPSC UPSC कुठल्याही ग्रॅज्युएशन नंतर आपल्याला तिथे जाता येतं, पण जर तुम्हाला भाषा आणि सोशल सायन्सेस म्हणजे सामाजिक शास्त्र हे विषय जर आवडत असतील तर जरूर तुम्ही आर्ट्स किंवा ह्युमॅनिटीजचा विचार करून पुढे जावं. कारण MPSC UPSCला जो जनरल स्टडीजचा पेपर असतो त्याच्यामध्ये इंडियन हिस्ट्री, इंडियन जॉग्राफी, इंडियन इकॉनॉमिक्स, इंडियन पॉलिटिकल सायन्स हे घटक महत्त्वाचे असतात. आणि हे विषयांची नावं ऐकूनच तुम्हाला कळलं असेल की हे विषय आर्ट्स किंवा ह्युमॅनिटीजमधून आपल्याला शिकता येतात. त्यामुळे जर MPSC UPSC हे टार्गेट असेल आणि हे विषय आवडतही असतील, सखोल वाचनाची आवड असेल, आजूबाजूला काय घडतंय त्या घडामोडी सतत आपण बघत असू, तर 11वी 12वी आर्ट्स ग्रॅज्युएशन हा पर्याय खूप चांगला ठरतो MPSC UPSC साठी. मॅडम, आपल्याकडे आणखी एक प्रश्न येतोय, तो म्हणजे प्रथमेश परे, रत्नागिरीहून हा मुलगा आपल्यासोबत आहे. प्रथमेश, तू तुझा प्रश्न विचारू शकतोस. हॅलो मॅडम. हां हा, आपण 10वी नंतर कोणकोणते कोर्सेस करू शकतो?
10वी नंतर कोणते कोर्सेस करता येतील असा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर खरं तर खूप व्हास्ट आहे, कारण त्याचं फील्ड वाईज उत्तर वेगवेगळं आहे. म्हणजे आपण मेन जर ब्रँचेस बघायला गेलो तर आर्ट्स किंवा ह्युमॅनिटीज किंवा कला शाखा मराठीत म्हणतो, कॉमर्स किंवा वाणिज्य शाखा आहे. सायन्समध्ये पुन्हा टेक्निकल फील्डकडे जाणारी एक ब्रँच आहे आणि हेल्थ अँड लाईफ सायन्सेसकडे जाणारी एक ब्रँच आहे. या दोन गोष्टींचं कॉम्बिनेशन करून पुन्हा करिअर करता येण्यासारखे काही गोष्टी आहेत. फाईन आर्ट्स हे एक वेगळं करिअर आहे. तर प्रत्येक करिअर वाईज अगदी सर्टिफिकेट कोर्सेसपासून ते PhD कोर्सेसपर्यंत अनेक पर्याय उपलब्ध आहेत. मला वाटतं याच्यानंतर या सिरीजमध्ये खूप वेगवेगळ्या करिअरवर एपिसोड होतीलच, तेव्हा प्रत्येक करिअरवर डिटेल माहितीही मिळेल. नक्की, अगदी खरं आहे मॅडम. पण मला एक प्रश्न विचारायचा आहे मॅडम, 10वीतल्या सगळ्या मुलांची जवळपास 15,47,000 मुलांनी कल चाचणी दिली. नेमकी कल चाचणी काय होती आणि त्या कल चाचणीचा उपयोग मुलांचा कल ओळखण्यासाठी कसा होऊ शकतो? हो, माननीय शिक्षण मंत्री महोदयांनी कल चाचणी ही संकल्पना सुरुवातीला मांडली आणि ती आमच्या संस्थेकडे म्हणजे व्यवसाय मार्गदर्शन आणि निवड संस्था मुंबई या संस्थेकडे ती जबाबदारी सोपवली. साधारणपणे फेब्रुवारीमध्ये एकूण 17 दिवसांमध्ये या सगळ्या मुलांची 15.5 लाख मुलांची कल चाचणी घेतली. IVGS म्हणजे व्यवसाय मार्गदर्शन आणि निवड संस्थेच्या त्या मानसशास्त्रीय कसोट्या होत्या आणि त्या ॲडमिनिस्टर केल्या SSC बोर्डाने. SSC बोर्डाअंतर्गत बसलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांची कल चाचणी झाली. त्याचा रिपोर्ट म्हणजे कल अहवाल 25 एप्रिलपासून IVGS.ac.in या वेबसाईटवर आपल्याला दिसतोय. तिथून आपण डाउनलोड करून घेऊ शकता, त्याची प्रिंट कॉपी घेऊ शकता आणि याची प्रिंट कॉपी 10वीच्या रिझल्ट बरोबर प्रत्येक मुलाच्या हातात असेल. त्याच्यावरून काही शंका आल्या म्हणजे त्याच्यामध्ये जो कल दाखवलेला आहे त्याचं व्यवस्थित स्पष्टीकरण पण दिलेलं आहे. त्याचे कोर्सेस कुठे कुठे आहेत ते जर बघायचे असतील तर त्याच्यासाठी एक पोर्टल आपण काही दिवसांपूर्वीच लॉन्च केलंय 3 मेला, महाकरिअरमित्र.in. तिथे आपण इंटरेस्ट वाईज सर्च करू शकतो, कोर्सेस वाईज करू शकतो. तुम्ही ज्या जिल्ह्यात राहता त्या जिल्ह्यामध्ये कुठले कॉलेजेस कुठे कुठे आहेत ते तुम्ही बघू शकता. त्यात काही शंका आली तर एक हेल्पलाईन नंबर दिलेला आहे 8275-1,01,000. त्यावर आपण फोन करू शकता आणि आपले प्रश्न विचारू शकता. तरीही शंका राहिल्या तर आपण 1-to-1 काउन्सिलिंगसाठी पर्याय उपलब्ध आहेत. आत्ताही महाराष्ट्रात जी 8 विभागीय कार्यालय आहेत, मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूर, अमरावती, औरंगाबाद, नागपूर आणि नाशिक या सगळ्या ठिकाणी टेस्टिंग विथ काउन्सिलिंग असा प्रकार सध्या सुरू आहे. आपण 1-to-1 काउन्सिलिंगचा लाभ घेऊ शकता. नंतर 10वीचा निकाल लागल्यानंतर प्रत्येक जिल्ह्याला पण एक सेंटर आपण तयार करणार आहोत. तिथेही मुलं येऊन मार्गदर्शनाचा लाभ घेऊ शकतात. अगदी खरं आहे मॅडम. ऑनलाईन पण ही माहिती कुठे कुठे मिळेल याबद्दल आपण बोलणार आहोत. म्हणतात चिंचवडून विनिशा काळे आता आपल्यासोबत आहे. तिला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत. बरं, हॅलो विनिशा, तू तुझा प्रश्न विचारू शकतेस. हा, मला असं विचारायचं की 10वी नंतर डिप्लोमा डिग्री करायला पाहिजे का राज्याच्या ज्या शासनाच्या 11वी 12वी ते करून मग डिप्लोमा केलं पाहिजे आर्ट्ससाठी डिग्री किंवा डिप्लोमा आर्ट्ससाठी 11वी वा CAT जर करायची नसेल, CET करायची नसेल तर डिप्लोमा जर केलं एखाद्या कोर्समध्ये डायरेक्ट 10वी नंतर तर काय काय म्हणजे 11वी 12वी नाही करायची आणि CET परीक्षा नाही द्यायची. तर डिप्लोमा त्याच्याबद्दल पर्याय आहे का? डिप्लोमा म्हणजे 10वी नंतर लगेच डिप्लोमा असं? 10वी नंतर लगेच डिप्लोमाचे खूप पर्याय आहेत. त्याच्यामध्ये प्रामुख्याने 2 प्रकार पडतात. एक तांत्रिक डिप्लोमा आणि एक बिगर तांत्रिक डिप्लोमा. म्हणजे काही जे फोकस्ड टेक्निकल फील्डशी रिलेटेड आहेत आणि काही इतर आहेत म्हणजे ज्याच्यामध्ये हॉटेल मॅनेजमेंट येऊ शकतं, ट्रॅव्हल अँड टुरिझम येऊ शकतं, बेकरी कन्फेक्शनरी येऊ शकतं. असे वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस आहेत. आपला कल नेमका कुठे आहे? आर्ट्समधले डिप्लोमा कोर्सेस आहेत, कॉमर्समधले डिप्लोमा कोर्सेस आहेत. पुन्हा मी मगाशी जी महाकरिअर मित्र हेल्पलाईनचं वेब पोर्टल सांगितलं त्याच्यावर आपल्याला असं फील्ड वाईज पण डिप्लोमा कोर्सेस कुठे कुठे आहेत त्याचं सर्च करता येईल. ते करून आपण अंतर्मुख होऊन ज्या विद्यार्थ्याला हे कोर्स करायचे आहेत त्या विद्यार्थ्याने अंतर्मुख होऊन विचार करणं खूप गरजेचं आहे. कारण जे करिअर आपण आत्ता निवडणार आहोत ते आपल्याला आयुष्यभर करायचं आहे हे लक्षात घ्यायला हवं. कारण 14 ते 23 ह्या वयात जो आपण निर्णय घेतो तो आपल्याला आयुष्यभर महत्त्वाचा ठरतो. म्हणजे तो जर निर्णय योग्य ठरला तर आपण ते फील्ड एन्जॉय करतो आणि चुकीचा ठरला तर ते भोगत राहावं लागतं पुढे किंवा निभावावं लागतं. अगदी खरं. पण मॅडम 10वी नंतर प्रामुख्याने कोणकोणते पर्याय मुलांपुढे आहेत?
10वी नंतर सर्टिफिकेट कोर्सेस आहेत जे स्किल बेस्ड आहेत, त्यानंतर डिप्लोमा कोर्सेस आहेत, त्याच्यामध्ये MSBTचे बरेचसे कोर्सेस आहेत. सर्टिफिकेट कोर्सेसच्या बाबतीत बोलायचं तर MSBVचे कोर्सेस आहेत, DVTचे काही कोर्सेस आहेत, त्यानंतर मुक्त विद्यापीठांचे म्हणजे YCMOU यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ त्यांचेही काही कोर्सेस आहेत. हे झाले सर्टिफिकेट कोर्सेस, डिप्लोमा कोर्सेस. त्यानंतर 11वी 12वी हा पर्याय आहेच, म्हणजे रेग्युलर जसा आहे तसं बायफोकल आणि वोकेशनल हे आणखी 2 प्रकार आहेत. म्हणजे समजा तुम्हाला सायन्स फॅकल्टीमध्ये एंट्री करायची तर त्याच्यामध्ये पुन्हा आणखी 2-3 ऑप्शन तुम्हाला मिळतात. एक रेग्युलर म्हणजे PCB किंवा PCM किंवा PCMB दोन्ही ठेवून. दुसरा पर्याय बायफोकल, ज्याच्यामध्ये 200 मार्कांचा एक वेगळा टेक्निकल सब्जेक्ट असतो जो कॉमर्समध्ये पण आहे, सायन्समध्ये पण आहे. त्यानंतर HSC वोकेशनलचा एक पर्याय असतो. HSC वोकेशनलचा एक म्हणजे महत्त्वाची बाब अशी सांगता येईल की जिथे 70% प्रॅक्टिकल असतं आणि 30% थिअरी असते. म्हणजे जी मुलं थिअरीमध्ये वीक असतात त्या मुलांसाठी हा खूप चांगला ऑप्शन आहे. प्रॅक्टिकल ओरिएंटेड कोर्स असतो आणि त्याच्यानंतर एखाद्याची इच्छा असेल तर तो जॉबसाठी लगेचच ट्राय करू शकतो आणि शिकत राहण्याची इच्छा असेल तर पुन्हा रेग्युलर शिक्षण पण घेता येतं आणि मुक्त विद्यापीठांमार्फत पण शिक्षण घेता येतं. ते पर्याय उपलब्ध असतात. मॅडम श्रीवर्धन आता संदीप लाड आता आपल्यासोबत. संदीप, तू तुझा प्रश्न विचारू शकतोस. हॅलो. हा संदीप, तुझा काय प्रश्न आहे तू विचारू शकतोस. हॅलो. संदीप, माझा आवाज येतोय तुझ्यापर्यंत? काही तांत्रिक कारणामुळे संदीप सोबत आपला संपर्क होत नाही. पण मॅडम बरेचसे कोर्सेस आपण बघतो. पनवेलहून आता शोभा पाटील आता आपल्यासोबत आहे. शोभा, तू तुझा प्रश्न विचारू शकतेस. हॅलो. हॅलो. शोभा, आवाज येतोय माझा? हॅलो. हा येतोय आवाज. हॅलो. तुझा प्रश्न थेटपणे सांग. हा, माझ्या मुलीने आता 10वीची एक्झाम दिले तर. हॅलो. हा, बोला शोभा. तिला हॅलो 10वी नंतर तिला. हॅलो. हा, बोला शोभा, तुमचा आवाज येतोय आमच्यावर. सलग प्रश्न विचारा. तिला ना 10वी नंतर म्हणजे तिला कलेक्टर करायचंय, कलेक्टरचं हे करायचंय. 10वी नंतर कसं करायचं? कलेक्टर व्हायचंय. हा. 10वी नंतर कलेक्टर व्हायचं असं कलेक्टर होण्याची इच्छा आहे. पहिल्यांदा तिला खूप खूप शुभेच्छा. जसं मी मगाशी सांगितलं तसं बाकी विषय कुठले आवडतात ते बघायला हवेत. मग त्या विषयांमध्ये ग्रॅज्युएशन करून मग नंतर UPSCची परीक्षा देऊन तिला कलेक्टर होता येईल. मात्र 5 वर्षानंतर कलेक्टर व्हायचंय त्याचा अभ्यास आत्तापासून सुरू करायला हवा. साईड बाय साईड 5 वर्षांचं ग्रॅज्युएशन पूर्ण होईपर्यंत एकीकडे सतत भोवतालच्या घडामोडी काय आहेत, लॉजिकल रिझनिंगचे काय काय प्रश्न आहेत, अशा सगळ्या प्रकारचा अभ्यास तिला पॅरलली करावा लागेल. 5 वर्षानंतर जाऊन आता अभ्यासाची सुरुवात करू तर तसं ते होत नाही. आत्तापासून तयारी करावी लागेल तिला. म्हणजे आत्तापासून तिला या तयारीला लागावं लागेल सगळं. आणि जर तिने 10वीची परीक्षा दिली असेल आणि SSC बोर्डाची विद्यार्थिनी असेल तर कल अहवाल आमचा नक्की तिच्यापर्यंत पोहोचला असेल. अजून काढला नसेल तर ivgs.ac.in वर लॉग इन करून तिचा कल अहवाल तिने काढावा. कल नेमका कुठे आलाय ते बघून त्या कोर्सला ऍडमिशन घेऊन सोबत IAS ची तयारी करावी. आता कल्याणवरनं संजय बोरसे आहेत, ते तुम्हाला काही प्रश्न विचारतील. संजय, तुम्ही तुमचा प्रश्न विचारू शकता. हो. हा सर, माझी मुलगी. हॅलो. हा, येतोय सर तुमचा आवाज. प्रश्न विचारा थेट. 10वी नंतर माझी मुलगी मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स मध्ये दिलेली आहे. कोर्स घेतलाय तिने. संजय, थोडं मोठ्याने बोला. तुमचा आवाज आमच्यापर्यंत नीट पोहोचत नाहीये. माझी मुलगी हे 10वी पास झाल्यानंतर डिप्लोमाला मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स म्हणून घेतलंय तिने. तर त्याचा फायदा तिला पुढे होईल का? कारण हा कोर्स नवीन आहे आणि त्याची शंका भरपूर येते. कोणी म्हणतात जॉब लागत नाही, कोर्स करून फायदा नाही. तर त्याच्यासाठी मला माहिती पाहिजे होती. बरेचसे कोर्सेस असतात 10वी नंतर जे आपण निवडतो, पण हा कोर्स निवडल्यानंतर आर्थिकदृष्ट्या आपण सक्षम राहू का हा विचार सुद्धा बऱ्याचदा मुलांच्या मनात येतो. त्याबद्दल काय सांगाल? 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एक तर आपण कोर्स कुठून करतो तेही महत्त्वाचं आहे. आपण जर चांगल्या इन्स्टिट्यूटमधून कोर्सेस करणार असू तर आपल्याला एकतर कॅम्पस इंटरव्ह्यू थ्रू सुद्धा प्लेसमेंट्स मिळतात. शिवाय कोर्स नुसतं कंप्लीट करणं हे महत्त्वाचं नाही, तर त्याच्याबरोबरीने एकीकडे स्वतःला डेव्हलप करत जाणं हे महत्त्वाचं आहे. सोबत नॉलेज अपडेट करणं आणि करिअरसाठी स्वतःचं एक व्यवस्थित पर्सनॅलिटी आणि व्यवस्थित प्रोफॉर्मा घेऊन स्वतःला प्रेझेंट करणं इंटरव्ह्यूसाठी हे खूप जास्त महत्त्वाचं असतं. आणि प्रत्येक फील्डमध्ये वेकन्सीज आहेत. चांगल्या माणसांची गरज प्रत्येक फील्डला आहे. त्यामुळे जो कोर्स घेतलाय त्याच्यावर व्यवस्थित फोकस करून त्यातलं नॉलेज 100% प्राप्त करून एक स्वतःला छान पद्धतीने
या करिअरच्या मार्केटमध्ये किंवा प्लेसमेंटच्या मार्केटमध्ये उभं राहणं हे खूप गरजेचं आहे. अगदी खरं आहे. प्लेसमेंटच्या युगात ठामपणे उभं राहणं, निवड करणं आणि ते निभावून नेणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. मॅडम, आपण आणखी पण बोलणार आहोत, पण एक आता वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची. तुम्हाला आणखी प्रश्न विचारायचे असतील तर आमच्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. आमचा नंबर बघा, 02261112400 या नंबरवर फोन लावून तुम्ही ब्रेक नंतर तुम्हाला जे काही प्रश्न पडत असतील ते विचारू शकता. पाहत राहा महाराष्ट्र वन. करिअर नंबर 1 या आमच्या स्पेशल शोमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आत्ता आपल्याकडे डोंबिवलीवरून सुर्वे आहेत. सुर्वे, तुम्ही तुमचा प्रश्न विचारू शकता. हॅलो सर. प्रदीप सुर्वे, प्रश्न विचारा. हॅलो, माझा मुलगा आहे ना, हा तो 10वी झाल्यावर त्याला आता ITI केला मी. ITIचा कोर्स दिलाय. आता वर्ष पूर्ण झालं. आता कसं काय करायचं, म्हणजे काय काय म्हणजे काय करायला लागेल? ICSI कोर्स दिलाय तुम्ही? कोकोचा कोर्स घेतलाय. ITIचा केलाय का कोर्स? हो, ITI केला. आता कुठला कोकोचा कोर्स केला, हा केलाय? वर्ष झाला. त्याच्यामध्ये ट्रेड कोणता केलाय कळू शकेल का त्याने? हा म्हणजे ते कोकोचा म्हणजे कॅम्प्युटरचा. अच्छा अच्छा. मुंबईलाच आहे मांडवीच्या जिथे आपल्या स्टेज विटीला आहे. बरं बरं. ITIच्या कोर्समध्ये पुन्हा वेगवेगळे प्रकार पडतात. नेमका कुठला कोर्स केलाय त्याने मला माहीत नाही, पण जर 2 वर्षाचा कोर्स केलेला असेल तर त्यातल्या काही ट्रेड्सना डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमाला ॲडमिशन मिळू शकतं. 2 वर्षाचं म्हणजे सपोज मेकॅनिकलमधला एखादा ट्रेड केला असेल तर त्याचा कोर्स मिळू शकतो. त्या पद्धतीने नेमका कोणता कोर्स केलाय ते बघावं लागेल. किंवा ITI नंतर डायरेक्ट अप्रेंटिसशिपसाठी सुद्धा NCVTची एक्झाम दिली आहे का, हेही एक महत्त्वाचं आहे. NCVTची एक्झाम देऊन याच्यासाठी नोकरीसाठी ट्राय करता येईल. वेगवेगळ्या साईट्स असतात अप्रेंटिसशिपसाठी, जसं गोदरेज आहे किंवा आणखी बऱ्याच काही कंपन्या आहेत ज्या ITIच्या मुलांना डायरेक्ट उचलून अप्रेंटिसशिपसाठी देतात आणि त्यांचं काम जर चांगलं आवडलं तर मग त्यांना ते पुढे नोकरीसाठी कंटिन्यू सुद्धा करतात. तर जॉब सर्च करत राहणं आणि एकीकडे पॅरलली पुढचं शिक्षण चालू ठेवणं, ह्या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. समजा डिप्लोमा सेकंड इयरला ॲडमिशन मिळण्यासारखा ट्रेड त्यांनी केला नसेल तरीही त्याला बाहेरून मुक्त विद्यापीठातून शिक्षण पूर्ण करता येईल. म्हणजे एकीकडे ग्रॅज्युएशन पूर्ण करायचं, एकीकडे जॉबसाठी सर्च करत राहायचं. ITIचा कोर्स म्हणजे नक्की स्किल बेस्ड कोर्स आहे आणि स्किल बेस्ड कोर्सला आपल्याकडे आता खूप वेटेज आलेलं आहे अशासाठी की मेक इन इंडिया, स्मार्ट इंडिया, स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया अशी बरीचशी अभियानं आता सेंट्रल गव्हर्नमेंट सुरू केलेली आहेत. त्यामुळे स्किल्ड माणसाला आता खूप चान्सेस आहेत, फक्त त्याने प्रॉपर ऑपॉर्च्युनिटी शोधली पाहिजे. अगदी स्किल इंडियाचाच आता जमाना आहे असं म्हणावं लागेल. आता जळगावून चंद्रकांत भाजराव आता आपल्यासोबत आहे, ते तुम्हाला काही प्रश्न विचारतील. चंद्रकांत, तुम्ही प्रश्न विचारू शकता. हो सर, माझ्या मुलगाला 10वीला बसलेला आहे, परीक्षा दिली त्याने. हा, तर ते ना चंद्रकांत, तुमचा प्रश्न थेटपणे मांडा. हा सर. हा, तुमचा प्रश्न पुन्हा एकदा विचारा. मुलगा 10वीला बसलेला आहे, आता परीक्षा दिलेली आहे त्याने. परंतु त्याला ऍग्रिकल्चर डिप्लोमा करायचा ग्रामसेवकचा का ITIचा करायचा? यात कन्फ्युजन आहे. म्हणजे ऍग्रिकल्चर डिप्लोमा करायचा की ITI डिप्लोमा करायचा, दोन्हीमध्ये त्याला कन्फ्युजन आहे. हे कन्फ्युजन कसं दूर करता येईल? ओके, जर पुन्हा एकदा सांगते, 10वी SSC बोर्डाची परीक्षा दिली असेल, आमचा कल अहवाल आला असेल तर व्हेरी सिम्पल आहे. त्याच्यामध्ये जी 5 फील्ड आहेत त्यातली 2 फील्डशी रिलेटेड हा प्रश्न आहे. हेल्थ अँड लाईफ सायन्सेस म्हणजे आरोग्य आणि जैविक विज्ञान की तांत्रिक. जर आरोग्य आणि जैविक विज्ञान मधला कल जास्त असेल तर त्याने ॲग्रिकल्चरचा कोर्स करायला काही हरकत नाही आणि तांत्रिक फील्डमधला कल सगळ्यात जास्त असेल तर ITIचा कोर्स करायला काही हरकत नाही. त्यामुळे त्यांनी कल अहवाल व्यवस्थित डाउनलोड करून बघावा आणि मग ठरवावं. मॅडम, आणखी एक विद्यार्थिनी कवठे महांकाळवरून आपल्यासोबत आहे, मयुरी भोसले आहे. मयुरी भोसले, तुझा तू प्रश्न विचारू शकतेस. मयुरीसोबत संपर्क तुटलाय. मॅडम, बऱ्याचदा असं होतं की ॲग्रिकल्चर कोर्सेस आहेत, ITI कोर्सेस आहे, पण हे कोर्स निवडताना नेमकी कोणती गोष्ट महत्त्वाची आहे? विद्यार्थ्यांना कन्फ्युजन असतं की मला काय हवं आहे हे बऱ्याचदा मला माहीत नसतं. आवड असते, पण नेमकं करिअर निवडताना कोणत्या फील्डमधून मी ॲडमिशन घ्यावी किंवा टेस्ट द्यावी हे सुचत नसतं. अशा वेळी विद्यार्थ्यांनी काय करणं अपेक्षित आहे?
मघापासून जे मी मार्ग सांगते ते तर अवलंबणं गरजेचंच आहे. त्या व्यतिरिक्त अगदी व्यवस्थितपणे स्वतःचा कल किंवा स्वतःच्या अभियोग्यता काय आहेत त्या समजून घ्यायच्या असतील तर व्यवस्थित सायकोलॉजिकल टेस्टच्या माध्यमातून गेलं पाहिजे. म्हणजे आवड, अभियोग्यता ज्याला आपण इंग्लिशमध्ये ॲप्टिट्यूड्स म्हणतो, त्यानंतर इंटेलेक्च्युअल कॅपॅसिटी किंवा इंटेलिजन्स आपण ज्याला म्हणतो, आणि पर्सनॅलिटी. माझी पर्सनॅलिटी काय प्रकारची आहे या 4 गोष्टींचा विचार करून, शिवाय स्वतःची कौटुंबिक आर्थिक परिस्थिती काय आहे हे सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे. आपलं व्यक्तिमत्व नेमकं काय पद्धतीचं आहे. म्हणजे बरेचदा मुलांना क्रेज असते की मर्चंट नेव्हीमध्ये जायचं आहे, खूप मुलांना असते क्रेज, आणि मग मर्चंट नेव्हीमध्ये 6-6, 8-8 महिने घरापासून लांब राहण्याची तयारी आहे का, जमिनीपासून लांब राहण्याची तयारी आहे का, म्हणजे महिना पाण्यातच राहावं लागतं, ते सगळी त्या सगळ्या वातावरणाला आपण ॲडजस्ट करू शकतो का, या सगळ्या गोष्टी विचारात घेणं गरजेचं आहे. आणि आपण स्वतःला अंतर्मुख होऊन स्वतःचा विचार करणं. आणि मुलं आणखी एक प्रश्न बरेचदा विचारतात, स्कोप कशाला आहे. म्हणजे स्कोप कशाला आहे हा प्रश्नाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपण बाह्य गोष्टींचाच विचार करत असतो. स्कोप कशाला आहे याच्यापेक्षा मला काय येतं आणि मला काय जमतं आणि मला काय करायला आवडेल या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे. जर माझी आवड आणि क्षमता त्या फील्डमध्ये असेल तर त्या फील्डमध्ये स्कोप क्रिएट करीन मी, हा ॲटिट्यूड असला पाहिजे. अगदी खरं. तुम्ही इंटेलेक्च्युअल कॅपॅसिटीबद्दल बोलला होता मॅडम, तर इंटेलेक्च्युअल कॅपॅसिटी आपण कशी ओळखायची याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहोत, पण एका छोट्याशा ब्रेक नंतर. पाहत राहा महाराष्ट्र वन. करिअर नंबर 1 या स्पेशल शोमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मॅडम, ब्रेकपूर्वी आपण बघितलं होतं की इंटेलेक्च्युअल कॅपॅसिटीबद्दल बोललो, आपली क्षमता आपण कशी ओळखायची याबद्दल बोललो. पण बऱ्याचदा असं होतं की विद्यार्थ्यांना एखाद्या विषयात आवड असते पण त्यांचा एखादा विषय पक्का असतो. मॅथ्स आहे समजा, तर मॅथ्समध्ये त्यांना मार्क्स बऱ्याचदा जास्त पडतात पण त्यांना मॅथ्समध्ये तितकीशी आवड नसते. अशावेळी पालक आणि विद्यार्थी या दोघांनी काय करणं अपेक्षित आहे? मार्क्स आणि करिअर हा प्रश्न तुम्ही खूप चांगला विचारलात. कारण अजूनही बरेचदा मार्कांशीच रिलेशन लावलं जातं करिअरचं. म्हणजे चांगले मार्क्स आहेत चला सायन्सकडे, मीडियम आहेत चला कॉमर्सकडे, किंवा कमी आहेत चला आर्ट्सकडे. सुदैवाने मुंबई पुण्यासारख्या काही शहरांमध्ये आता हे कनेक्शन ब्रेक झालेलं दिसतंय आपल्याला. अगदी 95 अप असलेली मुलं पण आर्ट्सकडे जात आहेत. तुम्ही जो प्रश्न विचारलात की मॅथ्समध्ये खूप चांगले मार्क आहेत पण मॅथ्स त्याला आवडत नाही, तर जनरली असं खूप कमी मुलांच्या बाबतीत आपल्याला दिसतं. कारण ज्याच्यात मार्क्स चांगले असतात किंवा ज्या क्षमता चांगल्या आहेत त्याची आवड पण दिसून येते. कारण या दोन्ही इंटरलिंक गोष्टी आहेत. म्हणजे जे आवडतं ते आपण पुन्हा पुन्हा करतो आणि त्याच्यात एक्सेलन्सी येत जाते, आणि जे आपल्याला येतं ते आपल्याला त्याच्या शाबासकी मिळते म्हणून ते आवडायलाही लागतं. म्हणजे हे असं एक रिलेशन दिसतं आपल्याला. म्हणून मार्कांचं सुद्धा ॲनालिसिस करताना विषयवार मार्कांचं ॲनालिसिस करावं. जर तुम्ही जेन्युअनली टेस्ट दिलेली असेल तर जो विषय तुम्हाला येतो आणि आवडतो त्यातलाच टेस्टेड इंटरेस्ट सुद्धा दिसून येतोच, हमखास दिसून येतो. आणि मग जो विषय आपल्याला अभ्यासाला आवडतो तो लाईफ लॉंग अभ्यासाला आवडेल या अँगलने त्या पद्धतीने करिअरची निवड करता अकॅडमिक आणि अवांतर इंटरेस्ट या दोघात आपण सगळ्यात पहिल्यांदा फरक करायला हवा. कुठल्या ऍक्टिव्हिटीजमध्ये भाग घेतो, म्हणजे विज्ञान प्रदर्शनात वगैरे सतत भाग घेतो का, वक्तृत्व स्पर्धेत घेतो का, डिबेटिंगमध्ये घेतो का. तर हे जे काही छंद किंवा ह्या एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज आहेत त्याच्यामधून सुद्धा करिअरमधला इंटरेस्ट आपल्याला दिसत असतो. ते रिलेशन नेमकं जाणून त्याच्यावर विचार करून करिअरची निवड करायला हवी. अगदी खरं. नाशिकवरून आता संगीता पवार आपल्यासोबत आहेत, त्या तुम्हाला काही प्रश्न विचारतील. संगीता, तुम्ही प्रश्न विचारू शकता थेट. हॅलो संगीता, तुमचा आवाज येतोय आमच्यापर्यंत, तुम्ही तुमचा प्रश्न विचारू शकता. हॅलो, माझी मुलगी 12वीला गेली आता आणि तिने कॉमर्स साईड घेतलेली आहे. तिला CA बनायचंय, तर त्याच्याविषयी अजून माहिती हवी होती. ठीक आहे. बऱ्याचदा असं होतं मॅडम की 10वी नंतर आपण सायन्स किंवा आर्ट किंवा कॉमर्स अशी एक फॅकल्टी निवडतो आणि मग वाटतं की नाही, मी कॉमर्स नको घ्यायला होतं, मी आर्ट्स घ्यायला हवं होतं, त्यात माझी आवड आहे. अशा वेळी काय सांगाल तुम्ही, जेव्हा हा निर्णय आपण घेतो त्यानंतर काय? जसं पालकांना आम्ही नेहमी सांगत असतो की मुलांना स्वातंत्र्य द्या करिअर निवडीचं, कारण करिअर करणारी मुलं आहेत, ज्याला करिअर करायचे तो सगळ्यात महत्त्वाचा असतो. त्या पद्धतीने मुलांना पण एक सांगणं खूप गरजेचं आहे की आपण जे करिअर घेतो किंवा जो निर्णय घेतो स्वातंत्र्याबरोबर जबाबदारी येते. तो निर्णय निभावणं हे पण गरजेचं आहे. आता कॉमर्समधला इंटरेस्ट असेल तर कॉमर्समधलं करिअर आपल्याला वेबसाईटवर पण बघता येईल, दोन्ही वेबसाईटवर बघता येईल, IVGH आणि महाकरिअर मित्रचा, जसा त्यांनी आता प्रश्न आपल्याला विचारला होता त्या पद्धतीने.
आणि हल्ली एक असा ट्रेंड दिसतो आपल्याला की मुलं सतत त्यांची आवड फ्लक्च्युएट पण होताना दिसते. आणि कसं असतं, पालकांनी बराच पैसा ओतलेला असतो त्याच्यामध्ये. म्हणजे आपलं एकुलते किंवा जे काही 2 मुलं असतात त्यांच्यावर सगळा त्यांच्यात ते भविष्य बघत असतात. त्यामुळे ठीक आहे, त्याला नाही ना आवडत, मग दुसरीकडे करू दे त्याला. पण पालक जितका सॉफ्ट कॉर्नर दाखवतात, म्हणजे दोन्ही प्रकारचे पालक आपल्याला सापडतात. एक आपली स्वप्न मुलांवर लादणारेही दिसतात आणि दुसरी गोष्ट मुलाला पूर्ण अगदी मोकळं स्वातंत्र्य देणारे दिसतात. मग मुलांची सुद्धा ही जबाबदारी बनते की आपल्या पालकांनी जर आपला पैसा खर्च केलेला आहे, त्याच्यामध्ये आपले एवढे श्रम त्याच्यामध्ये ओतलेले आहेत, तर त्या पैशाला, त्या श्रमांना न्याय देणं हे सुद्धा मुलांसाठी महत्वाचं आहे. म्हणजे सतत फ्लक्च्युएट करू, म्हणून हा निर्णय घेणं खूप महत्वाचं असतं या टप्प्यावर. 10वी नंतर तुम्हाला 3 महिने असतात सुट्टीचे, तो जरूर विचार करावा, व्यवस्थित गायडन्स. आणि मॅडम एक शेवट, आता वेळ झाली आपली तशी थांबण्याची, इथे पण एक शेवटचा प्रश्न विचारतो आणि त्याचं थोडक्यात उत्तर द्याल. बऱ्याचदा असे होतं की आपले मित्र जे आहेत ते एखादा कोर्स निवडतात आणि अशा वेळी आपल्यालाही वाटतं की आपण त्यांनी जो कोर्स घेतलाय त्यालाच ऍडमिशन घ्यावी. अशा वेळी काय करायचं? या फ्लक्च्युएशन मधून कसं जायचं? इमोशनल अटॅचमेंट असते मित्रांसोबतची. करिअर हा मित्रांशी डिस्कस करून घेण्याचा विषय पूर्णपणे नाही. डिस्कस जरूर करा, पण त्या पिअर प्रेशर खाली डिसिजन अजिबात घेऊ नका. कारण प्रत्येक व्यक्ती वेगळी असते. जरी मित्र असले तरी प्रत्येक व्यक्ती वेगळी असते. म्हणजे सेंट ऑफला ड्रेस कोड सगळ्यांनी सारखा करणं ही वेगळी गोष्ट आहे आणि एकाच कॉलेजला जाणं ही वेगळी गोष्ट आहे. एकाच कॉलेजला जाणं आणि तेच करिअर करणं अजिबात गरजेचं नाही. नेट कनेक्टिव्हिटी किंवा सोशल मीडिया आता इतका हे झालेलं आहे की आपण एकमेकांच्या संपर्कात कसेही राहू शकतो, कुठेही असलं तरी. त्यामुळे मित्र सोबत राहण्यासाठी एका कॉलेजला ऍडमिशन घ्यायला पाहिजे असं नाही. आपलं स्वतःचं कॅलिबर ओळखून, स्वतःच्या क्षमता, स्वतःची आवड ओळखून प्रत्येकाने आपला कोर्स ठरवणं खूप गरजेचं आहे तिथे. अगदी खरं. आपल्यामधलं कॅलिबर ओळखून प्रत्येकाने हे कोर्स निवडायला हवे, जेणेकरून पुढे जाऊन त्याचा फायदा त्यांच्या करिअरसाठी त्यांना होईल. आपण या विषयावर आणखी पण बोलणार आहोत, पण उद्या 2 वाजता. आता वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत राहा महाराष्ट्र 1.